नमस्ते. श्री अम्मा भगवानांची आजची शिकवण अशी आहे, देण्यामध्ये प्रेम आहे. मी विवेक जेना, बेरमपूरला राहतो. किशोर बाबू एक छोटा शेतकरी आहे. त्याचा जमिनीचा छोटा तुकडा आहे, जिथे तो हंगामी भाज्यांची लागवड करतो. ते अतिशय साधे लोक आहेत. आपल्या छोट्याशा मिळकतीत ते समाधानी आहेत. एक दिवस कामावर जाताना मी त्याला भेटलो तेव्हा त्याने रडायला सुरुवात केली. त्याचा स्वतःवरचा ताबा सुटला होता. साधारण मध्यरात्री 8-10 हत्ती त्याच्या शेतात घुसले होते. आपल्या पायांनी व सोंडेंनी त्यांनी सर्व पीक चिरडून टाकले होते. जंगल खाते विभागाने अधिकृतपणे त्याला आर्थिक मदत देण्याची हमी दिली, पण नेमके किती पैसे मिळायला हवेत हे कोणीच सांगू शकले नाही. त्याला या संकटातून सोडवण्यासाठी मी अम्मा भगवानांना प्रार्थना केली. एका महिन्यानंतर सर्व गावकरी खुश झाले होते, कारण त्यानंतर जंगली प्राण्यांचा हल्ला झाला नव्हता. श्री अम्मा भगवानांना कृतज्ञता अर्पण करण्यासाठी ते पूजा करतील हे त्यांनी मला खात्रीपूर्वक सांगितले. त्या साध्यासुध्या लोकांचे आयुष्य व मालमत्ता वाचवण्यासाठी श्री अम्मा भगवानांच्या चरणी अपरंपार कृतज्ञता. मी श्री अम्मा भगवानांचे अनेक चमत्कार अनुभवले आहेत. अजून एक चमत्कार, 1998 ते 2010च्या दरम्यान औषधाची एक कंपनी व ऑल इंडिया वैद्यकीय प्रतिनिधी यांच्यात कोर्ट केस चालू होती. सर्व प्रयत्न जेव्हा फोल ठरले, तेव्हा श्री भगवानांच्या दर्शनात वैद्यकीय संघटनेच्या वतीने मी त्यांना प्रार्थना केली. श्री भगवानांनी प्रत्येक गोष्ट ऐकली व म्हणाले, मी ते करेन. 2010च्या शेवटी गैर शासकीय संस्था चालवणाऱ्या एका माणसाने आम्हाला संपर्क केला व हा तंटा मिटवण्याचा प्रस्ताव आमच्यासमोर ठेवला. 3 जानेवारी 2011ला त्या माणसाच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवला गेला. त्या सज्जन गृहस्थाद्वारे श्री अम्मा भगवानांनी ही केस सोडवली हे आमच्या लक्षात आले. धन्यवाद श्री अम्मा भगवान. तुमच्या दिव्यचरणी शतशः नमन.